अध्यक्ष महोदय, जो विषय या ठिकाणी आलेला आहे, मंत्री महोदयांनी स्पष्टपणे या ठिकाणी उत्तरामध्ये सांगितलं आहे की सदर प्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाई न पार पडता तसेच नियमोचित कारवाई न केल्याने त्यांनी बेजबाबदारपणाचे व त्यांच्या पदास न शोभणारे असे भ्रष्ट वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे, हे उत्तरामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। आणि त्यानंतरही मंत्री महोदयांनी या संदर्भात उत्तर देत असताना यामध्ये झालेला त्यांच्याकडे जो प्राप्त प्रस्ताव असून त्यांच्या विरुद्ध नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1969च्या नियम 8 अन्वये विभागीय चौकशी करण्याचा शासनाने निर्णय घेतला। उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं, माझा अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस विभागीय चौकशीचा विषय येतो त्यावेळेस हे प्रकरण गंभीर आहे आणि चौकशीमध्ये ते निष्पन्न झालेलं आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे। पोलीस अधीक्षकांनी जो अहवाल दिला अशा प्रकारचे 9 प्रकार केलेले आहेत, फक्त 2 उघडकीस आले, 9 गुन्हे। हा एवढा नालायक अधिकारी आहे, खुल्ला सोडून देतो, चोर भ्रष्ट अधिकारी। तुम्हाला विनंती आहे माझी, अशा अधिकाऱ्याला पाठीशी घालू नका। जो अधिकारी, अध्यक्ष महोदय, हे सर्व वस्तुस्थिती आता मी मानत नाही, पण आपल्याला विनंती अशी आहे की तो हे गंभीर प्रकरण आहे, कारण सेवा आणि शर्ती नियम हे केव्हा चौकशी होते अध्यक्ष महोदय, की ज्या वेळेस तो गंभीर प्रकरण सापडलं। माझं एवढीच विनंती आहे की तुम्ही याला आजच्या आज निलंबित करण्याची कारवाई करावी आणि हे आजच्या आज झालं पाहिजे। पुराव्यासकट पोलीस अधीक्षकांनी गंभीरपणे याची नोंद घेऊन गुप्त अहवाल पाठवला आहे, तो अहवाल पूर्ण सरकारकडे प्रलंबित आहे, फक्त काही नाही, इथे आदेश होण्याची बाकी आहे। मी आजच सकाळी एसीएस होमशी बोललो, ते म्हणले की हे प्रकरण आम्ही सरकारकडे पाठवलेलं आहे, आता आजच्या आज याच्यावर कारवाई व्हावी, निलंबित करावं आणि विभागीय चौकशी तो तिथेच कार्यरत राहील आणि पुन्हा विभागीय चौकशी, म्हणजे हे प्रकरण दडपण्याचं काम आहे। त्यामुळे आपल्याला विनंती आहे, हे सर्व गुन्हे लक्षात घेता तुम्हीच दिलेल्या उत्तरानुसार यांना आज सस्पेंड निलंबित करण्याची कारवाई करणार का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य विजयरावजी वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेली घटना अतिशय गंभीर आहे। श्री राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांनी महत्त्वाचे शासकीय पदावर असताना कर्तव्य पार पडत असताना कुठलीही कायदेशीर कार्यवाही न करता अवैध पद्धतीने रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वाहतूक पोलिसांमार्फत किरकोळ दंडात्मक कारवाई त्या ठिकाणी केला आणि ट्रॅक्टर सोडून दिला। त्यामुळे राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचं या ठिकाणी निदर्शनास झालेलं आहे। या ठिकाणी आम्ही शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून या संदर्भात महाराष्ट्र नागरी नियम 1979च्या नियम 8 अन्वये विभागीय चौकशी त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे। हा चौकशीचा अहवाल तात्काळ मागून घेण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल। 32 दिवस ही फाईल डीजी ऑफिस मध्ये पडून होती। 32 दिवस रेती सारख्या संवेदनशील विषयात एक पोलीस अधीक्षक रिपोर्ट करतो, हे डिसिप्लिन आहे? हा राकेश जाधव नावाचा अधिकारी बाहेर येऊन आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगतो, मेरा कोई बाग बाका नहीं कर सकता, कोई बाग बाका नहीं कर सकता। रेती चोरी मध्ये याचं क्षेत्र नाही आहे। हा त्या चिमूर मध्ये जातो, चिमूर मध्ये जाऊन गाड्या सोडतो आणि आता ती फाईल आज चल साहेबांनी आज मागितली। मंत्री महोदय, कुणाची बाजू घेतोय आपण? अरे वाळूचे कनरगडीता पहिले तेल निघे, आता नोटाचे बंडल निघतात। तुम्ही या एसडीपीओला वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता? काही तर मन आपल्याला आहे की नाही? आपण काय पत्थर के सनम झालोय? तुम्ही आता त्यांना निलंबित करा। त्यांना वाचवण्यासाठी डीजी ऑफिस मध्ये यंत्रणा आहे। मी स्वतः डीजीला भेटलो, डीजीनी 4दा फोन केले, फाईल निघत नव्हती। 4दा मी प्रत्यक्षात स्वतः भेटलो। अशा डीजी मॅडम असेल तर मला म्हणे मैं क्या कर सकती हूं। खरंच आहे, कुठे गेला महाराष्ट्र? अध्यक्ष महाराज,
अपेक्षा ही आहे, तुमच्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री राहिलो आहे, कधीतरी जाण ठेवा. तुम्ही आता त्यांना निलंबित करा आणि निलंबित करून फक्त ही डिसिप्लिनरी ऍक्शन नाही, त्याची एसीबीची चौकशी करा. नागपूर एसीबीला प्रकरण द्या आणि त्याची बाकी माहिती व्यक्तिगत मी तुम्हाला देतो. तुम्ही एसीबीची चौकशी आणि त्याचं निलंबन. खरे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणारे गृहराज्यमंत्री असाल, खरे असाल, खोटे असाल तर मग उत्तर बदलून द्या, पण खरे असाल तर आता निलंबित करा. कोणाच्या दबावावर येऊ नका. मी स्वतः 4दा गेलो आहे डीजी ऑफिस मध्ये, काही लाज राहिली नाही प्रशासनाला. मंत्री महोदय उत्तर द्या.